नमस्कार मंडळी, कशा सगळे? तर चला मस्त अशी आपण अजिबात कडू न लागणारी, लहान मुलं पण खातील अशी आपण आज कारल्याची भाजी बनवणार आहोत। ते इथे मी पावशेर कारले घेतलेले आहेत। आता आपण त्याच्या बारीक बारीक अशा चकत्या काढून घेतलेल्या आहेत बघा। आता आपण याच्या सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशा प्रकारे सर्व बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। आता आपण त्याला मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया अर्धा चमचा आणि छान त्याला हाताने क्रश करून घेऊया, मस्त त्याला लावून घेऊया। आता हे 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून घेतलेलं आहे। तर चला, झालेलं आहे आपलं 5 ते 10 मिनटं। आता आपण याला हाताने मस्त असं गच्च पिळून घ्यायचं आहे, त्याला पाणी काढायचं आहे त्यातमधलं। त्याला अजिबात धुवायचं नाही आहे कारल्याला। तर साईडला ठेवून घेऊया आपण। हे बघा, झालेलं आहे आपलं पिळून, बघा किती पाणी निघलेलं आहे। इथे कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे मी, त्यामध्ये आपण आता कारलं टाकून घेणार आहोत। छान असं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला खरपूस होईपर्यंत। मंद आचेवर खरपूस होऊ द्या, फास्ट गॅस करू नका। अशा प्रकारे आता इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले आहे शेंगदाणे। लसूण घेतलेला आहे, थोडीशी बडीशोप घेतलेली आहे आणि जिरं घेतलेलं आहे। त्यात थोडीशी हळद घालून घेऊया आणि लाल तिखट घालून घेऊया। लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। थोडंसं कांदा लसूण मसाला पण घातलेला आहे। आता आपण हे वाटण काढून घ्यायचं आहे, अजिबात पाणी घालायचं नाही आहे। हे बघा, अशा प्रकारे वाटण काढून घेतलेलं आहे मी। आता इथे ह्याच कढईमध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाटण त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे। चला, हे मस्त असं तळून घेऊया। त्यामध्ये अजिबात आपल्याला आता काहीच घालायचं नाही आहे। आता आपण हे कारलं तळलेलं त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। याला मस्त असं एकजीव करून घेतलं आहे। मीठ घालायचं आहे, कारण आधी पण घातलेलं आहे मीठ, पण ते अजिबात मीठ लागत नाही, नंतर वरनं मीठ घालायचं आहे। हे बघा, रेडी आहे आपलं सुक्की भाजी कारल्याची। मस्त अशी लागते खायला, लहान मुलं पण आवडीनं खातील। ज्यांना कारली आवडत नाही ते पण खातील, इतकी सुंदर अशी लागते ही कारल्याची भाजी। तर नक्की ट्राय करा तुम्ही। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि नक्की ट्राय करा रेसिपी, खूप सुंदर लागते खायला। धन्यवाद।